सोमवारी बाजार सुरू झाला तेव्हा शनिवारचे बाजारभाव मागच्या 2 आठवड्याच्या ट्रेंडप्रमाणेच सोमवारी राहतील की काय अशी शंका होती. पण या बाजारानं या शंका मोडीत काढल्या आणि 100 ते 200 रुपयांची कांद्याच्या बाजारभावात वाढ नोंदवली आहे. आज सोमवारी आवक पण वाढलेली आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल 1.5 लाखांनी आवक वाढलेली आहे आणि बाजारभाव काही ठिकाणी जास्तीत जास्त 3,000 पर्यंत पोहोचलेले आहे. मात्र तरी सुद्धा काही गोष्टीमध्ये सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. एकूण राज्याचे बाजारभाव काय आहेत, जिल्ह्याची आवक आणि बाजारभाव काय आहेत, त्याचा आता आपण आढावा घेऊया. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 1 जून 2024. मागच्या मे महिन्यात किंवा किंबहुना एप्रिलपासून मी हे सांगत होतो की मेच्या शेवटी बाजारभाव बदलतील, कारण नाफेड किंवा सरकारी खरेदीचे संकेत होते. केवळ सरकारी खरेदी हाच एक भाग नव्हता, तर सर्वात मोठा फॅक्टर होता तो म्हणजे हवामान, आणि त्यामुळे यंदा खराब झालेला किंवा खराब होत असलेला कांदा. अनेक शेतकऱ्यांचं त्यामुळे प्रचंड नुकसान झालं. म्हणजे 1 टन उत्पादन यायचं आणि प्रत्यक्ष जो काही कांदा चांगला जो मिळेल तो मात्र 50% 40% असाच होता. मधल्या काळात मागचे 2 आठवडे अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा ॲव्हरेज आणि बिलो ॲव्हरेज माल जेव्हा बाजार समित्यांमध्ये आणला, विशेषतः नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, त्या ठिकाणी या मालाला अवघे 50 रुपये ते 150 रुपये असा भाव मिळाला. परिणामी उलटी पट्टी आली. त्यामुळे नंतर व्यापारी आणि आडत्यांनी सांगायला लागले की बाबा तुम्ही मालच आणू नका, उलटी पट्टी यायची आणि आमची बदनामी व्हायची. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता व्यापारी असं सांगत आहेत की हरकत नाही, तुम्ही आणलाय माल तो आम्ही विकत घेतो, कारण ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज जो कांदा आहे त्याला आज सोमवारी साधारण 100 ते 200 रुपयांचा सुधार आहे, त्यात वाढ झालेली आहे अनेक ठिकाणी. मग नगरमध्ये पण आहे, नाशिकमध्ये पण आहे, पुण्यामध्ये पण आहे, सोलापूरमध्ये पण आहे. त्यामुळे तुम्हाला साधारण 300 ते 400 रुपये या दरानं जो ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज कांदा, ॲव्हरेजच्या खाली माफ करा, बिलो ॲव्हरेज कांदा विकला गेला असेल, आणि ॲव्हरेज कांदा साधारण 600 ते 800 रुपये किंवा 900 रुपयापर्यंत जातोय. पिंपळगावला तो 11 रुपयापर्यंत पोहोचला आहे. चांगल्या क्वालिटीचा जो कांदा आहे आज, त्याची संख्या किंवा त्याची आवक कमी आहे. व्यापाऱ्यांना किंवा निर्यातदारांना जो अपेक्षित कांदा पाहिजे, जो चांगला टिकेल, दुबईमध्ये किंवा मलेशियाला जाताना तो प्रवासामध्ये 30 दिवस किंवा कधी तो 40 दिवस असे पण लागतात, तर या दरम्यान, हाताळणी दरम्यान तो टिकायला हवा. त्यामुळे असा कांदा खूप कमी येतो आहे, आणि जो येतोय त्याला जर तुम्ही नगरमध्ये बघितलं, अहिल्यानगरला 1 नंबरच्या क्वालिटीला आता 1700च्या पुढे बाजारभाव गेले सरासरी. सुपर क्वालिटी 3000 पर्यंत पोहोचलेले आहे. मात्र सगळ्यांना असे बाजारभाव मिळत नाहीयेत. तर ते किती आणि कसे आहेत, आपण वाढीचे संकेत दिलेले आहे, पण कांदा कसा विकायचा, काय विकायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणखी एक, सोमवारी मागच्या 2-3 आठवड्यांपासून एक ट्रेंड आहे की सोमवारी बाजारभाव शनिवारचे असतातच, पण ते थोडे वाढवले जातात आणि मंगळवारपासून बुधवार गुरुवारपर्यंत ते थोडे कमी होतात. म्हणजे काय की लासलगावला जे बाजारभाव 1200 पर्यंत होते ते नंतर कमी होऊन 1000 वर आले आणि मग पुन्हा 1100 वर गेले. पिंपळगावमध्ये सुद्धा तसंच केलं होतं. तर हे ट्रेंड आहे. तुम्ही मागचे सगळे व्हिडिओ आणि बाजार समितीचे आपले अहवाल काढून बघा. या ट्रेंडनुसार मग तुम्ही अचानकच आज जर बाजारभाव तुम्हाला 3000 किंवा 2000ची पावती दिसली कुठेतरी व्हायरल होताना, तर लगेच उद्या गर्दी करू नका. ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज क्वालिटी असेल तर तो ठेवूच नका, विकूनच टाका. पावसाच्या निमित्तानं किंवा आता शेतकरी काळजीत आहे आणि त्यांना कांदा विकायचा आहे. पाऊस सध्या तरी लांबणीवर आहे, पण असं असलं तरी अवकाळी पाऊस मात्र पडतो आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाचं सावट आहे. मध्य प्रदेशमध्ये तो झालाय, महाराष्ट्रामध्ये अशी काही नोंद नाही आहे, त्यामुळे लगेच काळजीचं कारण नाही. एका शेतकऱ्यांनी विचारलं की मी आता कांदा ठेवला आहे, त्याचं काय करायचं, विकून टाका. उघड्यावर कांदा आहे आणि तो तसा ॲव्हरेज क्वालिटी किंवा बिलो ॲव्हरेज आहे, तो ठेवून तो समजा पाऊस आला तर काय करायचं. अर्थात विकायचा ठेवायचं तुमची जबाबदारी आहे. महत्त्वाच्या बाजार समितीतला काय आता कांद्याचे भाव राहिले ते आपण बघूया. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण
तुम्हाला ते बाजारभावही समजेल. सर्वात आधी आज जी आवक झाली आहे ती साधारण 4.25 लाख मेट्रिक टन झाली आहे. मागच्या सोमवारी जी आवक होती, माफ करा, क्विंटल. मागच्या सोमवारी आवक जी होती कांद्याची सगळ्या राज्यामध्ये ती होती साधारण 2.5 लाख क्विंटल. आज 4.25 लाख क्विंटल ही सकाळची आणि आत्ताची नोंद आहे. ही आवक उद्या अपडेट होईल. तर तसं झालं तर माझा अंदाज किंवा माझा अनुभव जो असं सांगतो की साधारण आता जर ती 3.5 लाख 4.25 लाख जर नोंदवली जात असेल तर उद्या 100% ती 4.5 लाख आवक असेल. म्हणजे आजची एकूण आवक ही 4.5 लाख क्विंटल पर्यंत आहे, हे तुम्ही गृहीत धरा. म्हणजे मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. शेतकरी आता कांदा बाहेर काढत आहेत. तर ठीक आहे, त्यानुसार आता या आवकेचा उद्या परिणाम होईल. त्यामुळे थोडं सावधतेनं पावलं टाका. संपूर्ण आठवडाभर बाजारभाव चांगले राहणार आहे, टिकून राहणार आहे. अनेक ठिकाणी स्थिर, अनेक ठिकाणी थोडी तेजी, अनेक ठिकाणी तेजी असं राहील, हे काल सांगितलेलं आहे. जिल्हावार मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकता. आता आपण जे काही महत्वाच्या बाजार समितीतले जे भाव आहे, अहिल्यानगरला 1 नंबरचा कांदा 1700 रुपये, 2 नंबरचा कांदा 1050, 3 नंबरचा कांदा 525 रुपये असे सरासरी बाजारभाव. मी आता जास्तीत जास्त बाजारभाव वाचण्यात वेळ घालवणार नाही आणि तुमची दिशाभूल पण त्याच्यामध्ये होईल. उन्हाळी कांदा जो जनरल विकला जातोय त्याची आवक झाली आहे साधारण 45,000 क्विंटल आणि त्याला बाजारभाव सरासरी मिळाला 1063. किमान बाजारभाव 200 ते 300 आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जे बाजारभाव अगदीच खाली गेले होते ते मागच्या आठवड्यात वधारले. जास्तीत जास्त पण वधारले आणि कमी सुद्धा. तर किमान 200 आणि सरासरी 750 पर्यंत गेले. ते वधारून स्थिर आहे. धुळ्यामधले काही शेतकरी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये ते विचारत आहेत की आमच्याबद्दल सांगत राहा. धुळ्यामध्ये 400, 1400, 900 असे बाजारभाव आहे. धुळे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि आणखी काही याच्यामध्ये फार वाढ होणार नाही, पण ते फार घसरणार नाही, स्थिर राहून वाढेल. हे मी काल सांगितलेलं होतं. तो व्हिडिओ बघा आणि किती राहू शकतात त्याचाही अंदाज मेंबरच्या व्हिडिओत दिलेला होता. जळगावमध्ये 800चा भाव सरासरी चालू आहे उन्हाळी कांद्याचा आणि मुंबईमध्ये 1150, नागपूरला 1770. नाशिकमध्ये उन्हाळी कांद्याची जी आवक आहे, हे मी जिल्ह्याचं सांगतोय, म्हणजे मार्केटचं नाही सांगितलं. मार्केटचं सांगेन मी तुम्हाला. नाशिक जिल्ह्यामध्ये आवक जी झाली ती 2,60,760, म्हणजे साधारण 2,70,000 धरूया आणि बाजारभाव आहे 1274. पुणे जिल्ह्यामध्ये 1 नंबर क्वालिटी 1300 आणि 2 नंबर किंवा लोकल जो माल आहे, माफ करा 2 नंबर नव्हे, तो आहे 1150. असे सध्याचे बाजारभाव आहे. सांगलीमध्ये 1250, सातारामध्ये 1500, सोलापूरला 1400 आहेत लोकल कांदा आणि जो उन्हाळी कांदा आहे त्याला 1100 रुपये बाजारभाव आहेत. हे जिल्ह्याचे बाजारभाव आहेत. एकूण आवक आहे 3,73,000 ते साधारण 4.25 लाख किंवा तुम्ही 4.5 लाख हे धरूनच चला. आता महत्वाच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपण व्हॉट्सअप चॅनल केलेलं आहे. त्याची लिंक इथे पहिल्या कमेंटमध्ये आहे. तुम्ही क्लिक करून तिथे बघू शकता. अगदी इंदोरला काय आहेत, सोलापूरला काय आहेत, बंगलोरला काय आहेत, हैदराबादला काय आहे. त्याच्यासाठी बारीक बारीक व्हिडिओ बनवणं माझा आणि तुमचा दोघांचा वेळ घेणं याच्या सारखं आहे. त्यापेक्षा तिथं जा. तुम्हाला अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत ते आपण बाजारभाव टाकत असतो. आता महत्वाच्या ज्या बाजार समिती आहेत त्यानुसार आपण बाजारभाव बघूया. कोल्हापूरला 1200 ही कोल्हापूरची बाजार समिती. मग मी अहिल्यानगरचं जे सांगितलं ते जिल्ह्याचं सांगितलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बाजार समितीत 750, मुंबई बाजार समितीत 1150, सातारा बाजार समितीमध्ये 1500, सोलापूरला उन्हाळी कांदा 1100, जास्तीत जास्त 3000 मी तुम्हाला म्हणालेलो आहे, पण किमान 100च आहे, ते पण तुम्ही लक्षात घ्या. आणि काल मी म्हणालो की पावत्यांच्या नादी लागू नका, व्हायरल पावत्यांच्या. चुकीचं आणि दिशाभूल केली जाईल. 1 किलो कांदा घेतला 3000 तर काय करायचं. ठीक आहे. धुळ्यामध्ये 900, जळगावमध्ये 950, नागपूरमध्ये 1375, गेवराईमध्ये जो कांदा आहे 700, हिंगणामध्ये 1220, अमरावतीमध्ये 900, सांगली फळे भाजीपाला मार्केट 1250, पुण्यामध्ये 1250, पुण्याच्या पिंपरीमध्ये जे आहेत 1150, मोशीमध्ये 950.
साताऱ्याच्या वडूजमध्ये ही महत्त्वाची बाजार समिती आहे. तिथे 1500 भाव चालू आहे. मंगळवेढ्यामध्ये 1400, कामठीमध्ये 1770 हे सरासरी भाव आहे. आता बारामतीच्या जळोची मार्केटमध्ये 1300 बाजारभाव मिळतोय 1 नंबर क्वालिटीला. शेवगावला 1 नंबर क्वालिटीला 1700 आणि 3 नंबर क्वालिटीला 525, 2 नंबर क्वालिटीला 1050. नागपूरच्या पांढऱ्या कांद्याबद्दल काल सांगायचं राहिलं, 1000 ते 1800 असे दर आहेत आणि सरासरी 1600 दर आहेत पांढऱ्या कांद्याला, वधारलेले आहेत. आता महत्वाचं येवल्यामध्ये उन्हाळी कांद्याला जे दर आहेत साधारण 250 ते 1500 आणि सरासरी 1150. अंदरसूल बाजारात 200 ते 1375, सरासरी 1100. नाशिकच्या पंचवटी बाजार समितीमध्ये 450 ते 2000 पण सरासरी 1400. विंचूर बाजार समितीमध्ये लासलगाव विंचूर 500 ते 1620, सरासरी 1325. मुंगसे, मालेगावच्या मुंगसे बाजार समितीच्या संदर्भात एक शेतकरी त्यांच्याशी कालच मी बोललो, 260 ते 1504 आणि सरासरी 1000. सिन्नरमध्ये सरासरी 1100 आहेत. नायगाव सरासरी 1150 आहे, 200 ते 1361 आहे. नायगावला बाजारभाव जी सिन्नरची उपबाजार समिती आहे तिथं जरा जास्त होताना दिसत आहे, 10-15 रुपयांनी, 50 रुपयांनी असा फरक आहे. संगमनेरला 200 ते 1951, सरासरी 1075. चांदवडला सरासरी 1460, मनमाडला 1400, पिंपळगाव बसवंतला 1660 पण जास्तीत जास्त दिले 2599 म्हणजे साधारण 2600 आणि किमान 400 आहेत. ते 2599 याच्याकडे दुर्लक्ष करा, 1-2 नगासाठी असतात. बाकी जे पिंपळगावचे बाजारभाव आहे जे वास्तव आहे ते साधारण 15-16 रुपये तर 18 रुपयांपर्यंत आहे. सायखेड्यामध्ये 500 ते 1257, सरासरी 1050. भुसावळला 800. दिंडोरीच्या वनी मार्केटमध्ये 2151 दिला आहे. किमान बाजारभाव मात्र इथे चांगला आहे, इथे 900 रुपये मिळालेला आहे. सरासरी 1401 रुपये आहे. म्हणजे राज्यामध्ये सर्वाधिक चांगला किमान बाजारभाव त्याच्या खाली मिळणारच नाही अशी कुठली बाजार समिती असेल तर ती दिंडोरी तालुक्यातली वणी बाजार समिती. सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी वणी हे गाव आहे जे नाशिक जिल्ह्यातले त्यांना माहिती आहे, खानदेशमधल्या शेतकऱ्यांना माहिती आहे, बाकीच्यांच्या माहितीसाठी सांगतो. देवळा बाजार समितीत 500 ते 1810, 1350 रुपये बाजारभाव आहे. नामपूरला 250 ते 1770, 1200 आहेत. नामपूरच्या करंजाड बाजार समितीमध्ये 200 ते 1800, सरासरी 1350 आहे. आज बाजारभाव वाढले, उद्या ते कमी होतील. मंगळवारी 100 रुपये, 125 रुपये, कारण तुमची आवक वाढणार आहे. परवा ते कमी झालेले स्थिर राहतील. म्हणजे आज जर 1000 असेल तर उद्या 900 होतील, परवा 900 होतील, 910 जातील. गुरुवारपर्यंत ते 950 पर्यंत जातील. शुक्रवारी परत 1000 होतील आणि शनिवार येता येता 1010 वगैरे होतील. हे मी उदाहरणादाखल दिलं, असं कुठल्या बाजार समितीचे भाव सांगत नाहीये. तर अशी स्थिती आहे. 100 रुपयांनी उद्या बाजारभाव कमी होऊ शकतात. परवा 50 रुपये परवा स्थिर राहतील. बुधवारी, गुरुवारी पुन्हा ते थोडेसे वाढतील. अशा पद्धतीनं शनिवारी परत 125 रुपयाने वाढतील. म्हणजे सोमवारचे बाजार आहे ते शनिवारपर्यंत, सोमवार आणि शनिवारचे बाजारभाव तशा पद्धतीने राहतील. एकूण आठवड्याचे बाजारभाव कसे राहतील त्याबद्दल मी सांगितलेलं आहे. हा निष्कर्ष किंवा अनुमान मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता विकताना त्या पद्धतीने विका. एकूण सगळी सरासरीचा विचार करता बाजारात तेजी आहे. कुठे? उत्तर महाराष्ट्र, त्याच्यामध्ये नाशिक सगळ्यात महत्त्वाचा, नगर, पुणे आणि संभाजीनगर, त्याच्यानंतर अहिल्यानगरचे काही बाजार समित्या, धुळे, जळगाव, इथे मात्र बाजारभाव 1000 रुपये गेला तर तुमचं नशीब चांगलं समजा. सरासरी तिथपर्यंत जाणार नाही. आणखी एक, बाजारभाव 2000 सरासरी जातील का? जाणार नाहीत. अपवाद असेल तरच जातील. या आठवड्यात जाणार नाही. पुढे आपण ते बघूयाच. व्हिडिओ मोठा होतोय, मी थांबतो. तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. काय बाजारभाव तुम्हाला मिळाला तुमच्या कांद्याला मला जरूर कळवा. जोडून राहा. धन्यवाद.